शिवाजी विद्यापीठामध्ये 1993 साली हिंदी विभागाची स्थापना झाली। त्या वर्षापासून हिंदी विभाग सातत्याने महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार या कामामध्ये कार्यरत आहे। सुरुवातीपासूनच विभागामध्ये MA हिंदी, MPhil आणि PhD या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली होती। 1996 साली अनुवाद पदविका या अभ्यासक्रमाची सुरुवात आपण केली गेली आणि या 3 अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना हिंदी भाषा, हिंदी साहित्य, हिंदी समीक्षा या विविध विषयांमध्ये ट्रेन करण्यात आलं, त्यांना शिक्षण देण्यात आलं। 2016 साली विभागामध्ये MA भाषा प्रौद्योगिकी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली। मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये फक्त 2च विद्यापीठामध्ये MA भाषा प्रौद्योगिकी हा अभ्यासक्रम सुरू आहे। एक म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि दुसरे म्हणजे वर्धा हिंदी विद्यापीठ। त्या अनुषंगाने 1993 पासूनच हिंदी भाषा, हिंदी साहित्य, हिंदी समीक्षा, हिंदी अनुवाद, हिंदी पत्रकारिता या विषयांवर आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देत आलेलो होतो आणि 2016 पासून तंत्रज्ञानाची त्यामध्ये भर पडली। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना हिंदी भाषा किंवा एकूणच भारतीय भाषा आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो किंवा संशोधन करू शकतो या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आलं, त्यांना त्या गोष्टींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला। विभागामध्ये जे प्राध्यापक आजपर्यंत कार्यरत होते या सर्वांनी आपापल्या परीने विभागाच्या वाटचालीसाठी योगदान दिलेलं आहे। या योगदानाच्या माध्यमातूनच विभागाची झालेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते। हिंदी भाषा भारताची मुख्य कार्यालयीन भाषा आहे आणि त्यानुसार भारताच्या विविध राज्यांमध्ये या भाषेचा वापर होत आलेला आहे। महाराष्ट्राचा पुरता विचार करायला गेलं, महाराष्ट्र हे अहिंदी भाषिक राज्य असल्यामुळे या भाषेचा अभ्यासक्रम शिकविताना किंवा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करत असताना काही अडचणी येतात आणि या अडचणीवर मात करण्यासाठी सुद्धा हिंदी विभागामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या संप्रेषण कौशल्यासाठी कम्युनिकेशन स्किल्ससाठी प्रयत्न केले जातात। तसं पाहता गेलं तर हिंदी भाषेचा विकास, हिंदी भाषा त्याचं स्थान आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नावाजलेलं आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे। अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण हिंदी भाषेचा विकास करण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी आपण कार्यरत आहोत। हिंदी भाषेच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि शिवाजी विद्यापीठाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एक मोठी मजल मारली आहे असं म्हणता येईल। शिवाजी विद्यापीठाने भाषा प्रौद्योगिकीच्या माध्यमातून वेगवेगळे सामंजस्य करार आपण घडवून आणलेले आहेत। या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा काही ॲक्टिव्हिटीज आपण पार पाडलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने आपल्याला विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आणि भाषिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर CDAC ही जी पुण्याची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आलेलो आहोत, ज्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। आमच्या विभागामध्ये MA हिंदी, MA भाषा प्रौद्योगिकी, अनुवाद पदविका इत्यादी अभ्यासक्रम चालू आहेत। त्याचबरोबर PhD हा सुद्धा संशोधनाचा अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा आम्ही आमच्या विभागामध्ये दिलेल्या आहेत। एकूणच विद्यापीठाच्या कॅम्पसवर भरपूर सुविधा आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर विभागामध्ये सुद्धा आमच्याकडे स्मार्ट क्लासरूम, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, विभागीय ग्रंथालय अशा काही सुविधांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा योग्य परिवेश आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत। या परिवेशाबरोबरच विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे, सुसज्ज ग्रंथालय आहे, सुसज्ज अभ्यासिका आहे आणि एकूणच विद्यापीठाचा हा 854 एकरचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अधिविभाग आणि विद्यापीठ सातत्याने झटत आलेला आहे। विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये हिंदी विभागाने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात योगदान केलं आहे असं जर म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही। हिंदी भाषेच्या संदर्भात ज्या संशोधनाच्या संधी आहेत त्या संशोधनाच्या संधी सुद्धा आमच्या MAच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत। पूर्वीच्या काळी संशोधनाचे विषय हे फक्त हिंदी साहित्य आणि हिंदी समीक्षा, हिंदी भाषा यापुरते मर्यादित होते। अलीकडच्या काळामध्ये मात्र आपण या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन हिंदी भाषा, हिंदी साहित्य, हिंदी समीक्षा, हिंदी भाषा विज्ञान याच्याबरोबरच अनुवाद पदविका, पत्रकारिता, ब्लॉग रायटिंग
इवन कम्युनिकेशन स्किल्स आणि प्रौद्योगिकी, प्रयोजनमूलक हिंदी, भाषा प्रौद्योगिकी अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये आमचे विद्यार्थी संशोधन करू लागलेले आहेत। त्याच्या माध्यमातून त्या संशोधनाचा वापर, त्या संशोधनाचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसहित समाजाला सुद्धा होईल अशी एक अपेक्षा विभाग करत आलेला आहे। विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी, विद्यार्थ्यांच्या करिअर अपॉर्च्युनिटीसाठी विद्यापीठामध्ये प्लेसमेंट सेल कार्यरत आहे आणि हिंदीच्या ज्या वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात त्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो आणि अशा पद्धतीचे प्लेसमेंट कॅम्प्स आपण घेत असतो। करिअरच्या संधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे ट्रॅडिशनल पद्धतीचं, पारंपरिक पद्धतीनं आमचे विद्यार्थी हिंदीचे प्राध्यापक, हिंदीचे शिक्षक म्हणून काम करतीलच, पण त्याचबरोबर या नवीन स्किलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये द्विभाषिक म्हणून, अनुवादक म्हणून काम करण्याची संधी सुद्धा त्यांना प्राप्त होऊ शकते। अनुवाद ही एक मोठी अचीवमेंट, एक मोठी संकल्पना हिंदी विभागामध्ये राबवली जाते, जो आमच्या अभ्यासक्रमाचा घटक आहे, अविभाज्य भाग आहे। याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही अनुवाद कौशल्य प्रदान करत आहोत आणि या अनुवाद कौशल्याच्या माध्यमातून एक मोठी गोष्ट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते, ती म्हणजे केंद्र सरकारच्या सर्वच आस्थापनावर राजभाषा अधिकारी हे पद असतं आणि या पदासाठी हिंदी भाषेमध्ये MA झालेला आणि ज्याला अनुवादाचं स्किल, ट्रान्सलेशन स्किल ज्याला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असतात। या अधिकाऱ्यांचं काम हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं हा उद्देश असल्यामुळे आमच्या हिंदीच्या विद्यार्थ्यांना ही एक मोठी संधी प्राप्त होते आहे। त्या अनुसरून बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील MA हिंदी प्रथम आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी मेधावी पारितोषिक योजना, आपल्याकडे शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी कार्यरत आहे। याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेमध्ये अभ्यास करून त्यामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं। एकूणच विद्यापीठाचा आणि विभागाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी या विभागामध्ये, या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांनी MA हिंदी, MA भाषा प्रौद्योगिकी, अनुवाद पदविका इत्यादी अभ्यासक्रमांसाठी विभागामध्ये प्रवेश घ्यावा आणि त्यातून आपलं करिअर साध्य करावं। MA हिंदी, MA भाषा प्रौद्योगिकी, अनुवाद पदविका इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ॲडमिशन या सदराखाली संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अधिकची माहिती प्रवेशासाठी आवश्यक असल्यास विद्यार्थी प्रत्यक्ष अधिभागामध्ये येऊन विभागातील शिक्षकांशी, आमच्या विभागाच्या कार्यालयातील सेवकांशी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात। धन्यवाद।